मराठा आरक्षणाच्या या लढ्यामध्ये प्रचंड मोठं झालेलं नाव ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। कितीतरी मराठा बांधवांनी या माणसावरती जीव ओवाळून टाकलाय। मराठा बांधवांना एकत्र करून त्यांचं नेतृत्व करत मराठ्यांना आरक्षण या वाघानं मिळवून दिले। मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर रायगडवरती जाणार अशा पद्धतीनं पाटलांनी सांगितलं होतं आणि मग त्यांनी शेवटी रायगड सर केला। पायात कसलीही चप्पल न घालता जरांगे पाटील यांनी रायगड चढला आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा बरेच व्हायरल होताना पाहायला मिळतात। पण त्यासोबत एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये जरांगे पाटील यांच्या हातात एक कसली तरी पुडी आहे आणि ही पुडी म्हणजे विमलची पुडी आहे अशा पद्धतीनं अपप्रचार केला जातो। जरांगे पाटलासारखा एखादा माणूस रायगड सारख्या पवित्र ठिकाणी जात असताना हातात विमलची पुडी घेऊन जाईल का? बरं गेल्याच्या नंतर ती अशी उघड्या पद्धतीनं दाखवत फिरवल का? खऱ्या अर्थानं साधा प्रश्न आहे। विरोधक मंडळींच्या बुद्धीची कीव वाटावी खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी व्हायरल केल्या जातात। जर तुम्ही थोडंसं झूम करून पाहिलं किंवा व्यवस्थित पाहिलं तर पाठीमागच्या माणसाच्या हातातही ही पुडी आहे। जरांगे पाटील यांच्या हातातही ही पुडी आहे। या पुडीमध्ये मुगडाळ किंवा जे काही खाण्याचे पदार्थ आहेत छोट्या मोठ्या गोष्टी गडावरती मिळतात तर त्याची ही पुडी असावी अशा पद्धतीचा अंदाज लक्षात येतोय आणि मग ते खात खात गड चढायचा किंवा उतरायचं हे चालू आहे। पण या पुडीला विमलच्या पुडीसारखी दिसते आणि म्हणून पाटील विमल घेऊन रायगडावरती गेले अशा पद्धतीची बदनामी जरांगे पाटलांची केली जाते। खरं तर मराठा आरक्षणाच्या या वादामध्ये किंवा मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याच्या या नादामध्ये या माणसानं प्रत्येकाला अंगावर घेतलं। भल्या भल्या नेत्यांना अंगावर घेतलं, बऱ्याच समाजाचे शिव्या शाप अंगावर घेतल्या। कारण की या सगळ्या गोष्टी राजकारण म्हणून लोक करतायत, एकमेकांना विरोध करायचा म्हणून करतायत, परंतु हा वाघ थांबला नाही आणि सरते शेवटी मग या वाघाची बदनामी कशा पद्धतीने करायची आणि म्हणून अशा पद्धतीनं काहीही काढणं चालू आहे। परंतु प्रामाणिक माणसाला माहिती आहे, जो माणूस म्हणतो की माझी नार्को टेस्ट करा, उभ्या आयुष्यात जर एक थेंब दारू माझ्या शरीरात सापडली असेल तर जिवंत समाधी घेतो, अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं स्वतःवरती पूर्णपणे निर्व्यसनी असल्याचा विश्वास जो माणूस दाखवतो तो माणूस अशा पद्धतीनं पुढे घेऊन फिरेल का? ज्या माणसाच्या एका शब्दावरती करोडोचा समाज एकत्र होतो, ज्या माणसानं सांगितल्याच्या नंतर लाखो लोकांची गर्दी एकत्र होते आणि ज्या माणसानं मराठा आरक्षणाचा हा लढा अंतिम टप्प्यात आणून विजय मिळवून दिला, त्या माणसावरती अविश्वास मराठे कधीच दाखवणार नाहीत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलवर। मनोज जरांगे पाटील यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्या संदर्भातला सबरम या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला आहे। जरांगे पाटील रायगडावरती जात असताना विमल घेऊन गेले अशा पद्धतीचा खोडसूळ प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी केला आहे। मात्र कुणालाही अशा पद्धतीने बदनाम करू नये। तुझ्या हातात पुडी दिसत आहे, ती मूग डाळीची पुडी आहे आणि आता कदाचित झाली ती विमलची पुडी असली तरी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासंदर्भातील योगदान या एवढ्या छोट्या गोष्टीमुळे नजर अंदाज करता येणार नाही।